कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे सुलक्षणा चालते हो माझ्या घरातून असं म्हणून कावेरीला घराबाहेर काढते. तर आता इथे यश येऊन पकडतो कावेरीला आणि आता सगळे जण घरातले येऊन बघत राहतात हे सगळं. म्हणजे आता यमुना, अमृता, पौर्णिमा, विद्या सगळं बघत असतात बघा हे प्रेक्षक. आणि आता तो वकील सुद्धा. तर आता इथे सुलक्षणा दरवाजा बंद करते आणि आता इथे यश आणि कावेरी बाहेर असतात. तर आता इथे कावेरी मध्येच पेपर घालते दरवाजाच्या आणि बंद करायला देत नाही आता ती सुलक्षणाला. तर आता ती पेपर्स बघते सुलक्षणा आणि सगळ्यांनाच धक्का बसतो हे काय म्हणून. तर आता कावेरी दरवाजा उघडते. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे यश सुद्धा येतो. हात जाणार नाही असं म्हणते आता इथे कावेरी. मी सून आहे या घरची, तुझ्यासारख्या मुलीशी वाद घालण्यात मला अजिबात रस नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चालते हो इथून असं म्हणते ती. तर आता इथे कावेरी पेपर्स देते आता सुलक्षणाला. कायद्याने हे घर माझंही आहे असं म्हणते आता इथे कावेरी. हे काय असं म्हणतात इथे सुलक्षणा. कसले कागद आहेत, एक मिनिट मी बघतो असं म्हणून आता वकील बघतो. बघा बघा वकील साहेब असं म्हणतात इथे कावेरी. तर आता इथे पेपर्स वाचतो तो वकील. सॉरी यश असं म्हणतात इथे कावेरी. शेवटी मला ह्या पेपर्सची मदत घ्यावीच लागली असं म्हणतात इथे कावेरी. हे तर सगळं उलट झालंय असं म्हणत होता तो वकील. कावेरी मॅडम आधी मला हे सांगा, तुम्हाला पेपर्स कुठे मिळाले असं म्हणत होता तो वकील. हे पेपर्स काय आकाशातून पडलेले नाही आहेत, घरातच सापडले आहेत असं म्हणतात इथे कावेरी. ओ वकील साहेब एवढा काय सस्पेन्स वाढवताय असं म्हणतात यमुना. काय ते पेपर्समध्ये नक्की काय झालंय असं म्हणते यमुना. मी सांगते असं म्हणतात इथे कावेरी. तुम्ही जिला असून मानतच नाही तिचा, म्हणजे माझा ह्या घरावर हक्क सांगणारे पेपर्स आहेत असं म्हणतात इथे कावेरी. काय असं म्हणतात इथे यमुना. ए बाई असं म्हणते यमुना, डोकं ठिकाणावर आहे का तुझं. वकील साहेब माझ्या नंदेचा ना बीपी वाढलाय, तुम्ही पटकन ते वाचून द्या आणि तिला सांगा असं म्हणते आता कावेरी. आणि हसते बघा ती जोर जोरात. हे वाचून वकील साहेबांचीच बोलती बंद झाली असेल असं म्हणते आता इथे कावेरी. मीच सांगते ना असं म्हणते कावेरी. बाबांनी यशची बायको म्हणून धर्माधिकाऱ्यांची 80% प्रॉपर्टी माझ्या नावावर केली असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक. हो किती टक्के असं म्हणते कावेरी. 80% असं म्हणते आता इथे कावेरी. तर सगळ्यांची बोबडी ओळते बघा प्रेक्षक. हो आणि सुलक्षणा तर एकदमच धक्का बसलेला असतो सुलक्षणाला. तर आता तुमची केवढी इच्छा असली ना तर मी हे घर सोडून जाऊ शकत नाही असं म्हणते आता इथे कावेरी. यशच्या बायकोनेच हे घर सांभाळावं अशी बाबांची इच्छा आहे असं म्हणते आता इथे कावेरी. त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हणते आता कावेरी. वकील साहेब अहो बोला, काय बोलते ही मुलगी असं म्हणते आता यमुना. म्हणजे या पेपर्समध्ये तरी तसंच लिहिलेलं आहे असं म्हणतो आता इथे वकील. कमाल झाली बाई भाऊजींची असं म्हणते आता इथे पौर्णिमा. बघू ते पेपर्स असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे यमुना पेपर्स वाचते ते. यमुना असं म्हणते आता इथे सुलक्षणा, हे पेपर्स खोटे आहेत, हे वेगळं सांगायची गरज आहे का तुम्हाला असं म्हणते आता इथे यमुना. फ्रॉड आहे ही मुलगी, फ्रॉड असं म्हणते आता इथे यमुना. जिचं अस्तित्वच खोटं आहे, फक्त तिच्या तोंडून खोटंच येतं, तिच्यासाठी खूप इझी आहे मा असं म्हणते यमुना. हे असले पेपर्स बनवणं खूप सोपं हिच्यासाठी असं म्हणते यमुना. आणि मला सांग बाबा हे सगळं कशाला करतील, सगळी प्रॉपर्टीच्या नावावर का करतील असं म्हणते आता इथे यमुना. आणि ही जिवंत असताना अशी खोड लागून गेली का काही महाराणी असं म्हणते आता इथे यमुना. यामिती असं म्हणत होता इथे यश. तुला कितीही राग येऊ देत पण हे पेपर्स खोटे नाहीत असं म्हणत होता यश. हो का असं म्हणते यमुना. मग हे पेपर्स इतके दिवस कुठे होते, आताच कसे समोर आले असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे यश म्हणतो मी आणि कावेरीने आजपर्यंत मुद्दाम हे पेपर्स कोणालाच दाखवले नाहीत, कारण त्याची गरजच पडली नव्हती मा असं म्हणत होता इथे यश. हे पेपर्स बाबांनी आधीच बनवून ठेवले होते असं म्हणत होता इथे यश. आम्ही तुम्हाला आधीही सांगितलंय, बाबांना आमच्या दोघांबद्दल सगळं माहित होतं असं म्हणत होता इथे यश. कदाचित बाबांना अंदाज आला असेल की आमचा प्रवास खडतर असणार असं म्हणत होता इथे यश, म्हणून कदाचित त्यांनी आधीच हे अरेंजमेंट करून ठेवली होती असं म्हणतो यश. हे सगळं अजिबात पटण्यासारखं नाही असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता यश म्हणतो विश्वास ठेव मा, मी खरं सांगतोय तुला. अमृताने जेव्हा बाबांवर हल्ला केला तेव्हा बाबा काहीच बोलू शकत नव्हते, पण बाबांनी नजरेनेच तिजोरीकडे इशारा केला. ते नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा मी तिजोरी ओपन केली तेव्हा मला त्यात हे पेपर सापडले असं म्हणत होता इथे यश. पेपर्स दाखवा मला असं म्हणत होता इथे तो वकील. ह्या कागदामध्ये संशय घ्यायला काही मार्गच नाही असं म्हणत होता इथे वकील, कारण श्रीकांत साहेबांची फक्त सही नाही आहे तर शिक्का पण आहे ह्याच्यावर सर असं म्हणत होता तो वकील. हो पण यशची बायको म्हणून ह्या कावेरीचं नाव लिहिलंय का त्यात असं म्हणते आता इथे सुलक्षणा. नाही असं म्हणत होता तो वकील. तसं काय लिहिलेलं नाहीये, पण यशची होणारी बायको असं नमूद केलंय त्याने याच्यामध्ये असं म्हणतो वकील. आणि म्हणून त्या नावाचा अर्थ काढतायत का असं म्हणत होते इथे वकील. तर आता इथे सुलक्षणा म्हणते बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण अमृताच्याच नावाने हे कागदपत्रे करण्याले असणार, कारण यशचं आणि अमृताचं लग्न ठरलेलं होतं असं म्हणते आता सुलक्षणा. नाही मा, अजून किती वेळा सांगू मी तुला, बाबांना आमच्या दोघांबद्दल सगळं माहित होतं असं म्हणत होता इथे यश. मा असं म्हणत होता यश, आज जर कावेरी वेळेत आल्या नसत्या ना तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो असं म्हणत होता इथे यश. विश्वास ठेव मा, अमृता या घराच्या वाईटावर उठली आहे असं म्हणतो यश. ती फक्त इथे तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली आहे असं म्हणत होतं इथे यश. तर आता सुलक्षणा बिंडो काय ऐकतच नाही बघा प्रेक्षकांनी, विश्वास पण ठेवत नाही ती यशवरती.
मा तुम्हाला असं वाटतं की बाबाने अमृताला डोक्यात ठेवून हे पेपर्स तयार केले? ठीक आहे असं म्हणते आता इथे कावेरी, आपण हे मान्य करूयात. पण आता यशची बायको कोण आहे असं म्हणते कावेरी. मी आहे असं म्हणते आता इथे कावेरी. ह्या सगळ्याचा खूप सोपा अर्थ आहे. मी या घराची मालकीण आहे असं म्हणते कावेरी, आणि तुम्ही सगळे माझ्या घरात राहताय. सगळे असं म्हणते आता इथे कावेरी. त्यामुळे सगळ्यांनी आता मापात राहायचं असं म्हणते कावेरी. तर आता विद्या हसायला लागते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती म्हणते, अमृता ऐकलंस ना असं म्हणते कावेरी. आणि हा असं म्हणते आता कावेरी, या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही ते सुद्धा आता मीच ठरवणार असं म्हणते कावेरी. तर आता इथे सुलक्षणा येते बघा प्रेक्षक हो कावेरीकडे. माझ्याच घरात तुझ्या आश्रयाखाली राहण्यापेक्षा विहिरीत उडी मारून जीव देईन मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. वहिनी असं म्हणते आता पौर्णिमा. आणि या कागदावरच्या सायांचं काय ग मला सांगतेस तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगं एक एक काडी जमा करून घट मोठं केलंय आम्ही. कोपऱ्या कोपऱ्यात आठवणी आहेत. माझ्या नवऱ्याने कष्टाने मोठं केलंय हे घर असं म्हणते सुलक्षणा. आणि पवित्र वास्तू तुझ्यासारख्या नीच मुलीच्या हातात जाताना मी बाळू शकत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. माझ्या घरच्यांना आणि माझ्या मुलाला बसवून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नव्हतं ग इतके दिवस असं म्हणते सुलक्षणा. पण आता कळलंय मला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मूर्ख होते मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुला आमचं हे घर येळकूट करायचं होतं ना, ते तू करून दाखवलंस असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुझ्यासारख्या मुलींना शेवटी पैसाच महत्वाचा असतो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो ना, पैसा ही संपत्ती ह्याची हवा असणारच तुझ्यासारख्या मुलींना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि तू मिळवलीस ते. तर आता यश बघत असतो सगळं. अगं 80%च काय 100% देऊन टाकते मी तुला, घेऊन टाक आमची सगळी प्रॉपर्टी असं म्हणते सुलक्षणा आता कावेरीला. यमुना किल्ल्या दे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काय काय असं म्हणते आता इथे यमुना. यमुना किल्ल्या दे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. जोरात रडते आता ती. तर आता इथे यमुना येते किल्ल्या घेऊन. तर आता इथे यमुना किल्ल्या देते सुलक्षणाला. तर आता इथे सुलक्षणा किल्ल्या देते कावेरीला हातात तिच्या. तर पौर्णिमा असं करते किल्ल्या बघून आता कावेरीच्या हातात. तर आता इथे कावेरी घेते त्या किल्ल्या. हेच हवं होतं ना तुला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ह्या घरातल्या ज्या वस्तूवर तुझा अधिकार आहे ना, त्या वस्तू मी तुला दूर करते. माझं सामान आहे. पण कपड्यांचा एकही तोड न घेता वस्त्रांशी मी आज माझं हे घर सोडतीये असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मामा असं म्हणते आता इथे यमुना. तर आता सगळे पाठीमागे जातात सुलक्षणाच्या. तर आता कावेरी मात्र तिथेच थांबलेली असते आणि यश सुद्धा. आणि आता तो वकील सुद्धा तिथेच असतो आता. तर आता यश आता बघतो कावेरीकडे. वहिनी थांबा असं म्हणते आता इथे पौर्णिमा. असं काय करताय, थांब थांब मम्मा थांब असं म्हणत असते आता यमुना. मी यांचा विचार केला नसेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बरं झालं तू इथे आलास असं म्हणते आता इथे सुलक्षणा उदयला. मला यामीचा फोन आला होता असं म्हणत होता उदय. तिने सांगितले मला सगळं. पण मा तू असं म्हणत होता इथे उदय, मी घर सोडून चालले असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणत होता इथे उदय. ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलून की असं म्हणते आता इथे सुलक्षणा उदयला. कारण मला यांना ॲम्ब्युलन्सनेच न्यायला हवे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कुठे घेऊन जाणार आहेस त्यांना असं म्हणत होता इथे उदय. कुठेही जाऊ आम्ही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हवं तर माझ्या माहेरी जाऊ असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण आता ह्या घरात राहणार नाही मी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो. मा तुला कसं कळत नाही असं म्हणते यमुना. त्या कावेरीला हेच हवं एक असं म्हणते आता इथे यमुना. असं म्हणते आता इथे पौर्णिमा. सगळं तिच्या घशात भरून आम्ही इथून निघून जावं हेच तर तिला पाहिजे तिथे. त्याचीच वाट बघते ती असं म्हणते यमुना. आयुष्यभर आम्ही आत्मसन्मानाने राहिलो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण आता पैशांसाठी यानीच मुलीसमोर पदर नाही पसरणार असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणत होता उदय. 1 मिनिट. प्रॉपर्टीचा 80% वाटा जरी तिच्या नावे असला ना, तरी 20% आपला आहे ना मा असं म्हणत होता इथे उदय. एक्झॅक्टली असं म्हणते आता इथे यमुना. हे बघ मा, या पुढची जबाबदारी मीच घेईन, पण आपण हे घर सोडून जायचं नाही असं म्हणत होता इथे उदय. वहिनी तुम्ही मारे निघून जाल मग आमचं काय, आम्ही कुठे जायचं असं म्हणते पौर्णिमा. आणि भाऊजीने जराही विचार नाही का केला त्या गाव मुलीच्या नावावर हे सगळं करायच्या आधी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. माझ्या मुलाचं काय, त्याने काय करायचं, आम्ही कुठे जायचं, बोला ना वहिनी सांगा ना असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. कावेरी वहिनी असं म्हणते आता इथे विद्या. तुम्ही या घरची मालकीण आहात, तुम्हाला आता ह्या घराबाहेर कोणीच काढू शकत नाही असं म्हणते आता इथे विद्या. पण मा गेल्या घर सोडून असं म्हणते आता इथे विद्या. विद्या तर असं म्हणते आता इथे कावेरी. मला कधीच या घरची मालकीण व्हायचं नव्हतं असं म्हणते कावेरी. माने माझा सोन म्हणून स्वीकार करावा याचीच इच्छा होती असं म्हणते कावेरी. ह्या एकदा कागदामुळे आमचं नातं मी नाही तोडू देणार असं म्हणते आता इथे कावेरी. मी या घरची सून आहे, पण माझी सासूच या घरात नसेल तर मग कोणाची सोन म्हणून घेऊ असं म्हणते कावेरी. कावेरी वहिनी असं म्हणते आता इथे विद्या. पण मा येतील परत घरी असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे जातो बघा प्रेक्षक यश बाहेर सुलक्षणाला थांबवायला. तर आता इथे विद्या आणि कावेरी थांबलेले असतात. तू आता रागाच्या भरात निघून जाशील, मग उद्या बाबा बरे झाले आणि त्यांनी सांगितलं की मी असं काहीही बिल केलं नव्हतं तर असं म्हणते यमुना. तर अगं सगळाच प्रॉब्लेम होईल ना मग असं म्हणते आता इथे यमुना. आणि काकू हे बघ, तू सुद्धा इथे थांबलीस ना तर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
प्लीज ऐका माझं असं म्हणते यमुना. आपण सगळं असं तिच्या हवाले नाही करायचं असं म्हणते यमुना. उद्या आपल्या बाबाने विचारलं तर आपण काय देणार आहोत त्यांना उत्तर असं म्हणते आता इथे यमुना. तर आता इथे सगळं विचारत पडतात बघा प्रेक्षक. हो ना यमी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. वहिनी अहो तुमच्या मुलांचं नाही तर निदान माझ्या मुलांचा तरी विचार करा असं म्हणते पौर्णिमा. प्लीज वहिनी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. मामा असं म्हणत आता यश येतो बघा बाहेर. तर आता यश येतो आणि म्हणतो प्लीज मा प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस असं म्हणतो आता इथे यश. तुझ्याशिवाय या घराला घर पण नाही आहे. जरी माझं आणि कावेरीचं लग्न झालं असलं तरी तुझ्या आशीर्वादाशिवाय आमच्या दोघांचा संसार सुरूच होऊ शकत नाही असं म्हणतो आता इथे यश. मग मला दिलेलं वचन मोडलंस ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. नाही मा असं म्हणत होता इथे यश. तुला दिलेलं वचन नाही मोडलंय मी असं म्हणत होता इथे यश. मा माझी पत्रिका कावेरीशी जुळली होती असं म्हणत होता इथे यश. तर आता धक्का बसतो सगळ्यांना. गुरुजींच्या समोर मी अमृताची नाही कावेरीची पत्रिका ठेवली असं म्हणतो होता इथे यश. मा आमचं लग्न तेव्हा ते ठरवलंय. तुझ्या पुढे हात जोडतो मा. प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. कावेरीला फक्त एक चान्स दे. मला खात्री आहे तुझे तिच्याबद्दलचे मत नक्की बदलतील असं म्हणून आता हात पकडतो यश. आणि आता तो सुलक्षणासमोर विनवण्या करतो हात जोडून. तर आता इथे सुलक्षणा फिरते. ती बघते आता यशकडे. तेवढ्यातच आता कावेरी सुद्धा बाहेर येते बघा बाहेर प्रेक्षक. आणि आता विद्या सुद्धा येते. तर आता इथे कावेरी थांबते यशच्या बाजूला. तर आता इथे सुलक्षणा म्हणते ठीक आहे यश तू म्हणतोस तर तसं आपण करूया असं म्हणते सुलक्षणा. तुझ्या बायकोला कावेरीला मी अजून एक संधी द्यायला तयार आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर यश खूप खुश होतो बघा प्रेक्षक. सगळ्यांना बाकीच्यांना धक्का बसतो. यमुना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुमच्या नव्या बहिणीच्या स्वागताची तयारी सुरू करा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणते आता यमुना. मी सांगते ना जा तयारी कर जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे विद्या खूप खुश होते आणि पौर्णिमाला राग येतो. यश असं म्हणते सुलक्षणा. तुझ्या बायकोला तूच आपल्या घरात घेऊन ये. आज माझ्या सोनेचं स्वागत मी स्वतः करणार आहे असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे यश आणि कावेरी एकमेकांकडे बघून हसतात बघा प्रेक्षक. आणि बाकी सगळे घरामध्ये जातात. तर इथे खूप खुश होते आता कावेरी पण. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर एकामध्ये काय आहे ते. तर आता इथे कावेरी ओलांडते माप. तर आता इथे या सुनबाई आपलं स्वागत आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणाने. तेवढ्यातच काच पटेली असते आता कावेरीच्या मार्गामध्ये. या असं म्हणते सुलक्षणा. जा पुढच्या तयारीला जाऊ दे. प्रवेश कर असं म्हणते सुलक्षणा. फार हौस आहे ना तुला या घरची लक्ष्मी होण्याची असं म्हणते सुलक्षणा. मग येच ह्या घरात लक्ष्मी होऊन. तू लक्ष्मी तर मी कडक लक्ष्मी असं म्हणते सुलक्षणा. खूप वाईट दाखवलंय खरंच हे प्रेक्षक. एका महिन्याच्या आत तुला या घरातून आणि माझ्या यशच्या आयुष्यातून बाहेर करते का नाही बघ असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता खूप वाईट दाखवलंय खरंच प्रेक्षक. म्हणजे सोनांना असं चालवतात का म्हणजे काचांवरती आवडत नाही म्हणून. सुलक्षणा ही जर पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे की निगेटिव्ह हे पण कळत नाही आहे. कारण सुनांना असं कोण वागवतं. आणि ह्याच्यामध्ये यशची पण तेवढीच चूक आहे पण त्याला काही शिक्षा नाही. पण इथे कावेरीला शिक्षा देते सुलक्षणा. खरंच खूप बावट दाखवलंय बघा हे प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो प्रेक्षक. तर आता आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.